आपण दृश्य पाहतोय बीएमसी परिसरातली आंदोलकांची प्रचंड मोठी गर्दी ही महापालिका परिसरामध्ये आहे आणि पोलीस या आंदोलकांशी संवाद साधून त्यांना शांत करण्याचा सध्या प्रयत्न करत आहेत। वेदांत नेप आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। वेदांत, काय परिस्थिती आहे बीएमसी बाहेर, पोलिसांची काय भूमिका आहे? नक्कीच पोलीस समजूत काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथे आंदोलक ऐकायला तयार नाहीयेत। एक प्रकारे आवाहन केलं जातंय की आपण आझाद मैदान परिसरात जावं, पूर्णपणे बंद केलेत रस्ते। तर आवाहन केलं कालही केलं होतं पोलिसांनी की कोंडी करू नये, मात्र मोठी वाहतूक कोंडी झाली। साहेब, आम्ही पण काल आवाहन केलं होतं। आमच्या ज्या गाड्या पार्किंगला आहेत तिथं आम्हाला पाण्याची व्यवस्था नाही। रात्रभर गुडघाभर पाण्यामध्ये आम्ही दिवसभर रात्रभर उभा टाकून होतो। आम्ही किती दिवस शांत बसायचं? आमचा मनोज जरा तिथं उपाशी झोपला। या सरकारला अजून गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, अजून त्याला जाळे झालं। मी नांदेडून तालुका मुखेड थांबणार तुम्ही आता किती वेळ? जो बेमुदत आंदोलन आहे आता, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत आम्ही आता आंदोलन तर आझाद मैदानात आहे। आता याच्यानंतर आम्ही लोकल ट्रेन बंद पाडणार आहोत। दुपारच्या नंतर दुपारपर्यंत काही निर्णय झाला नाही तर लोकल ट्रेन पूर्ण मुंबईची बंद पाडण्याची ताकद। त्यामुळे अँब्युलन्सला वाट करून दिली जाते। अँब्युलन्सला सुद्धा अडचण येत आहेत कारण पूर्णपणे वाहतूक कोंडी दोन्ही बाजूनी झालेली आहे आणि त्यामुळेच रॉंग साईडने आता ही अँब्युलन्स पुढे मार्गस्थ करण्यात आलेली आहे। अनेक आपत्कालीन सोयी सुविधा त्या सुद्धा आपल्याला पाहायला इथे आपण जर बघितलं तर पोलीस सुद्धा इथे आहेत। पोलीस समजूत काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथे बाथरूम सुद्धा सोय केली नाही जाते। काय करायला सरकार काय करते? आम्हाला वेगळा न्याय। मी लातूरून उदगीर तालुक्यातून मी हाळी गावचा आहे। मी इथं उपोषणाला आले कालपासून। इथे काय इथं आम्हाला अन्न देत नाही। सीएसटीच्या बीएमसी समोर आता तुम्ही वाशी मुंबई सगळं अन्न पाणी सगळं बंद केलंय सरकार शासनानं सगळं बंद केलंय। किराणा दुकान सुद्धा उघडं नाही। दादा इथे आता पोहे करणार? मुख्यमंत्री साहेबांनी दुकानं बंद केल्यामुळे आम्ही इथं पोहे करतो। राष्ट्राला पण रस्ता आहे, ट्रॅफिक जाम आहे मागे, काही घेणं देणं नाही। आम्ही कालपासून उपाशी आहोत। आम्ही काय खायचं इथं मुंबईमध्ये? त्याच्यामुळे आपण इथे बघतोय पोहे इथे आणलेले आहेत। इथे सध्या आपण दाखवतोय हा सीएसएमटी परिसर अगदी स्टेशनच्या बाहेरचा परिसर, मुंबई मुख्यालयाच्या समोरचा हा रस्ता आहे आणि तो पूर्ण जाम केलेला आहे। आणि आता इथे कांदा चिरला जातोय, इथे पोहे तयार करण्याचं काम केलं जातंय। इथे खाऊ गल्ली बंद आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की मोजकी दुकानं बंद आहेत। आज 2 दिवस झालं, आज आमचा सकल मराठ्याचे करोडो लोक या ठिकाणी उपाशी आहेत। प्रशासनाच्या वतीनं कुठलीच मदत कुठली सेवा नाही, पण स्वतःच्या हिमतीनं आम्ही आमचं आंदोलन दाखवलं सगळं। म्हणून ह्याच चौकात दादा काल असं म्हटले की वाहतूक कोंडी कुठेही करू नका, मुंबईकरांना ही केलेली नाही। आता ते झाली। गेल्या 40 वर्षापासून मराठा समाजावर अत्याचार होते। 58 मुख्य मोर्चे काढलेत, पण कुणाला त्रास देणारा मराठ्याची औलाद नाही। पण आम्ही उपाशी मारायचं का? आम्हाला पाणी नाही, या ठिकाणी कुठली व्यवस्था नाही। आम्ही सगळं सहकार्य केले पोलीस प्रशासनानं। आमचा कुठला त्रास नाही। पोलिसांना आम्हाला सहकार्य करा म्हणा प्लीज। आम्हाला अडवलं जातं। 15 किलोमीटरवर गाड्या आहेत आमच्या। पोलीस म्हणाले की बाजूला व्हा, रस्ता खाली करा। कालपासून आम्ही उपाशी आहेत। आम्ही काय करायचं? कुठं राहायचं? त्याच्यामुळे आपण इथे बघतोय हे पोह्याचं पातेलं इथे आणलेलं आहे, कांदा चिरला जातोय आता आणि हे पोहे तयार करून इथेच आता नाश्त्याचं वाटप इथे करतायत आणि त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय। कारण इथे पुन्हा एकदा आपण आपले कॅमेरामॅन दीपेश महाजन दाखवतील की पूर्णपणे हा रस्ता जाम आहे आणि पुढे म्हणजे जे फ्लायओव्हर उतरल्यानंतर तुम्हाला पुढे जाताच येत नाहीये अशा प्रकारची स्थिती आहे। आपण पुढे जो रस्ता आपण बघितला की सीएसएमटीच्या समोरचा रस्ता, ती एक लेन सुरू होती, ती सुद्धा बंद झालेली आहे आणि त्यामुळे प्रचंड मोठी वाहतूक कोंडी आणि याच वाहतूक कोंडीतनं मुंबईकरांना वाट काढावी लागणार आहे।
आणि संपूर्ण म्हणजे फ्रीवे ईस्टर्न फ्रीवे सुद्धा पुढे मार्गस्थ इकडे CSMT आणि BMC कडे येतो, तिथे सुद्धा बंद करण्यात आलेला आहे. कारण हा पूर्ण सर्कल हा मराठा आंदोलकांनी जाम केलेला आहे. घोषणाबाजी केली जाते आणि आता तर थेट इथे नाश्ता इथे केला जाणार, पोहे तयार केले जात आहेत. काही ठिकाणी आपण बघितलं तर झेंडे घेऊन आलेले आहेत, काही जणांनी ठिया इथे काय केलेला आहे आणि त्यामुळे वारंवार सूचना या मुंबई पोलिसांकडनं केल्या जातात की रस्ता